आणि राज्यासह पुण्यात देखील अशा प्रकारचे अनेक अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचं काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। कारवाई करा नाहीतर होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडत राहणार असं देखील धंगेकरांनी म्हटलंय। पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंग खपून घेणार नाही असा इशारा देखील धंगेकर यांनी दिला। अनेक बेकायदेशीर होल्डिंग महाराष्ट्रामध्ये आहेत, तसे पुण्यामध्ये बी आहेत। काल घाटकोपरमध्ये दुर्दैवी लोकांचा मृत्यू झाला। पुणे शहरामध्ये बी 2 वर्षामध्ये पूर्वी एक बेकायदेशीर होल्डिंगमुळे मृत्यूला समोर जावं लागलं। या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मी आयुक्तांना आत्ताच फोन लावला होता, आता एक पत्र देतोय मी, जेणेकरून पुणे शहरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, जेणेकरून आमचं पुणे सुरक्षित राहावं। एक पुण्याचा एक कार्यकर्ता म्हणून, पुणेकर म्हणून माझी जेवढी जबाबदारी होती ती करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि तर अशी पद्धत जर असेल पुणे शहरात असे काय होल्डिंग असेल तर आयुक्तांनी ताबडतोब उतरून घ्यावेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे हाल झाले।